नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सध्या काव्या आणि नंदिनीच्या सतत वाटेला जाणाऱ्या वसुंधरा आत्याला काव्याने चांगलं सुनावलं आहे। त्यामुळे थोड्या वेळापुरती जरी वसुंधरा आत्याची बोलती बंद झाली असली तरी काव्याविषयीचा राग वसुंधरा आत्याच्या मनात आणखीनच वाढलेला आहे। त्यामुळे त्या रम्याला सांगतात, प्रत्येकाचा जसा वीक पॉइंट असतो तसाच काव्याचा देखील असणार आणि एकदा का तो आपल्याला सापडला की काव्याला आपल्याला हवं तसं नाचवता येईल आणि याची जबाबदारी वसुंधरा आत्याने रम्यावर सोपवली आहे। आणि आता रम्या ही वसुंधरा आत्याच्या सांगण्यावरून काव्याचा वीक पॉइंट शोधणार आहे आणि आपल्याला देखील माहिती आहे की काव्याचा एकच वीक पॉइंट आहे आणि तो म्हणजे जीवा। काव्या आणि जीवाचं अगोदर एकमेकांवरती प्रेम होतं, हे सत्य घरात आणखीन कोणालाच माहिती नाही आणि आता लवकरच वसुंधरा आत्या आणि रम्या हे सत्य लवकरच समजणार आहे आणि याचाच फायदा घेऊन रम्या आणि वसुंधरा आत्या काव्याला तिच्या मनासारखं वागायला भाग पाडणार आहे। दरम्यान या मालिकेचा 26 मार्चचा प्रोमो नुकताच समोर आला आहे। या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की नंदिनी कपाटात कपडे ठेवत असताना तिला जीवा आणि काव्याच्या भेटवस्तू सापडतात। त्यावरच्या एका गिफ्टवर जे आणि के लिहिलेलं असतं। नंदिनीच्या हातात या वस्तू बघून जीवा धावत पळत येतो आणि तिच्या हातातल्या वस्तू आपल्याजवळ घेतो। त्यानंतर नंदिनी जीवाला विचारते की जे म्हणजे जीवा, पण के म्हणजे कोण आहे? आता जीवा नंदिनीला सगळं सांगणार का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।